मंत्र्यांच्या गाडीसमोर थांबली मावशी आणि मावशी म्हणाली, त्या गाडीत कोण मंत्री बसलेले होते? तर गाडीत बसलेले मंत्री होते अतुल सावे, भागवत कराड. हे प्राथमिक माहिती अनुसार ते बसलेले मंत्री असताना त्या मावशी ओरडल्या आणि भागवत कराडांच्या स्वप्नांचा चुरडा झाला. कारण भागवत कराड यांचा मुलगा आणि बहीण छत्रपती संभाजीनगरमधून उभ्या राहणार होत्या, पण पक्षांनी आदेश दिला की घरात तिकीट द्यायची नाही. त्याच्यानंतर केनेकरांचा सुद्धा मुलगा उभा राहणार होता, त्यांनाही तिकीट मिळालं नाही. पण अतुल सावेंनी केली चतुराई. अतुल सावेंची चतुराई जर बघायला गेलं तर त्यांच्या पीएला तिकीट त्यांनी दिलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी तर बीजेपीमध्ये घडल्याच, पण इतर पक्षामध्ये काय घडलं तर तेही सांगेल. कुणाकुणाच्या घरामध्ये तिकीटं गेली आहेत महानगरपालिकेतली तुम्हाला सांगणार आहे. तर संजयजी शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट आणि मुलगी हर्षदा शिरसाट ह्या लढतायत. हर्षदा शिरसाट लढतायत 18 क्रमांकामधून आणि मुलगा लढतो आहे 29 प्रभागामधून. तर नक्की माजी विरोधी पक्षनेत्या अंबादास दानवे यांचा भाऊ राजेंद्र दानवे प्रभाग क्रमांक 16 मधून लढत आहेत. तर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा पुतण्या सचिन खैरे प्रभाग क्रमांक 15 मधून ते निवडणूक लढत आहेत. आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांचा मुलगा ऋषिकेश जयस्वाल हा प्रभाग क्रमांक 15 मधून निवडणूक लढत आहे. तर यांच्या लढती बघितल्या आणि ह्या लढती बघितल्यानंतर घरात कशी बढती होते, घराणेशाही सुरू झाली आहे. याच घराणेशाहीमुळे मक्तेदारीपणामुळे बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, लोकांच्या मनातून, लोकांच्या मतातून राजा निर्माण व्हावा. पण लोकांच्या मतातून राजा नाही तर नोटांतून राजा निर्माण करणारी ही लोक तयार झालेली आहेत. आणि हा व्हिडिओ संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये किंवा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पोहोचवा. आपला मित्र उदय भिसे पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.